भिवंडी तालुक्यातील पडगा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेशदादा बिडवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले। ते आपला वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रमाने राबवत असतात आणि यावर्षी देखील त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा केला। आपल्या कुटुंबासोबत खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांनी जेवण व फळांचे वाटप केले। तसेच मुरबाड व शहापूर तालुक्यात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला। यानंतर संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यानिमित्त परिसरात ठिकठिकाणी आकर्षक शुभेच्छा फलक लावण्यात आले होते। समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सकाळपासूनच शैलेशदादा बिडवी यांच्या निवासस्थानी व त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। कार्यालयात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। अनेकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास मनसेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे शैलेशदादा बिडवी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। तसेच त्यांनी सर्वांच्या प्रेम व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही समाजसेवा अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। शैलेश शरद बिडवी की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात आपणास हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शैलेशी हॅपी बर्थडे टू यू। एवढी मोठी असती सुद्धा इथे येऊन पुण्यतिथी साजरी करते आणि मी तर माझ्या अंदाजाने 10 ते 12 वर्ष झाले असतील का मातोश्रीवर दरवर्षी वाढदिवस साजरा करतो। मग मोहन सांगतो याचा पुण्यतिथी आहे, याची हे आहे, की तो कोणाचाही असेल तर तू ऍडजस्ट कर, आपल्या मातोश्री वृद्धाश्रमाला मदत होईल या मार्फत। आणि मातोश्री वृद्धाश्रमाला रोजच देणगी दर असतात असे नाहीये। या 15 वर्षापूर्वी त्यांनी मला मोहनने सांगितलं म्हणजे वडिलांच्या नावाने एक वन टाइम 25,000 रुपये दे, मी ते पण सुद्धा दिले। पण त्या निमित्ताने मातोश्री वृद्धाश्रमाची सर्व मंडळी यांनी ती फिक्स डिपॉझिट करून त्यांनी व्याजातनं जेवण कसं देता येईल ह्या गोष्टी केल्या। मातोश्री वृद्धाश्रमाचं जेव्हा कंपाऊंड चालू होतं 20 वर्षापूर्वी, तेव्हा एकदा पूर आला होता इथे। तेव्हा तुम्ही कोरेश्वर जर नसाल त्या टायमाला मोहन आणि रघु ही 2 व्यक्ती होत्या आणि त्यांनी खूप या ठिकाणी चिखल काढण्यापासून मेहनत घेतली होती। या असे सर्व कष्ट करून आज मातोश्री वृद्धाश्रम उभा आहे। त्यामुळे तुम्ही जे आहेत जेवढे आशीर्वाद मातोश्री वृद्धाश्रमाला द्याल तेवढे कमीच आहेत। या मागची घटना मी थोडीशी तुम्हाला सांगितली। आज माझा प्रत्येकाला म्हणणं आहे की राजकारणामध्ये 20% राजकारण 80% समाजकारण करावा। माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी तेच सांगतो। आज विजयची भेरीदिली असते। आज गोरगरीब शहापूरमध्ये, खेडोपाडीमध्ये, छोट्या छोट्या आदिवासी वाडीमध्ये जाऊन सुद्धा ते काही ना काही नेहमी देत असतात। आज त्यांचा एक विशेष म्हणजे आज तुमच्या समोर सांगण्यासारखा विषय एवढाच आहे का मराठी भाषा दिनानिमित्त ते नृत्य स्पर्धा घेतात। नृत्य स्पर्धेमध्ये बारीक बारीक गावातली आदिवासी मुलं असतात, गरीब गरजू, त्यांना एक स्टेज देतात। आम्ही अशा प्रकारे मनसेचे बहुतेक लोकांना वाटते मनसे म्हणजे फक्त भाईगिरी, दादागिरी असा नाहीये। मनसेची मदत करते रस्त्यावर, हे कोणच करत नाही म्हणून आज तुम्हाला सर्वांना सांगतो। आणि मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतो का 20% राजकारण करा, 80% समाजकारण करा। यातनं पूरग्रस्तांना सुद्धा मी मदत केली होती। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे अडचणी तिथे मदत करत आहोत। आणि ह्या मातोश्री वृद्धाश्रमाला मला सर्वांच्या वतीने आमच्या सांगण्यात आहे, लोकांना आवाहन करत आहे का तुम्ही येऊन इथे चांगल्या प्रकारे स्वच्छ काम आहे, येऊन देणगी द्या आणि स्वतःचा वाढदिवस पुण्यतिथी इथे साजरी करा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला मी दरवर्षी येईलच। आणि तुम्ही वाढदिवसानिमित्त मला मोहन व त्यांच्या पूर्ण स्टॉफनी सहकार्य करून मॅनेज केले, त्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद।
मी श्री शैलेशजी बिडवी लोकसभा भिवंडी लोकसभा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत ते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व येथे जमा झालेलो आहे. त्यांच्या वाढदिवसाला आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ चांगला आयुष्य लाभो हीच आमच्याकडनं शुभेच्छा. आमच्या या भिवंडी लोकसभा सभेचे आमचे नेते, आमचे मित्र सन्माननीय शैलेश बिडवी साहेब यांचा आज वाढदिवस आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस. बिडवी साहेब यांचे कार्य बघितलंय की मनसेमध्ये जेव्हापासून आल्यात तेव्हापासून जास्त 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या युक्तीप्रमाणे हे ते झपाट्याने काम करत आहेत. शहापूर असो, मुरबाड असो, कल्याण पश्चिम असो, भिवंडी ग्रामीण असो, वाडा असो, सर्व ठिकाणी जाऊन त्या आपल्या कार्यकर्त्यांना भेट देत आहेत आणि आमच्या ह्या भिवंडी लोकसभेमध्ये त्यांचं जोमाने काम चालू असते. त्यांचं विशेष एक सांगू शकतो की त्यांचं मन हे मन मोकळं आहे. त्यांचा स्वभाव तसा आहे, कोणी त्यांना मिळालं ते मित्र होऊन जातात आणि त्यांचे होऊन जातात. म्हणून या वाढदिवसाप्रसंगी त्यांना आई जगदंबे लाख लाख ईश्वर त्यांना सदिच्छा देव आणि चांगलं काम करण्याची त्यांना सद्बुद्धी देव. एवढंच बोलते. धन्यवाद. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अविनाश जाधव साहेब, सन्माननीय DK म्हात्रे साहेब यांचे खंदे समर्थक आपले लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेशजी बिडवी साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आम्हाला खूप आनंद वाटतोय म्हणजे की त्यांनी वाढदिवसानिमित्ताने गोशाला असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल, वृद्धाश्रम असेल, त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. आम्हाला पण सूचना केल्या की तुम्ही केक गुच्छ न आणता ह्या ज्या काही वस्तू ज्या लागणार आहेत त्या वस्तू तुम्ही घेऊन या आणि आपल्या या लोकसभेला असे जिल्हाध्यक्ष आम्हाला लाभले त्याबद्दल त्यांना अजून आम्ही शुभेच्छा देतो. भिवंडी शहराच्या वतीने, भिवंडी ग्रामीणच्या वतीने शैलेश बिडवी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शैलेशजी बिडवी यांच्या नावारूपानं एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून एक समोर येतं आणि अहोरात्र पक्षासाठी झटणार एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला जे लाभलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला आनंद वाटतो की सकाळपासून अगदी कालपासून त्यांचं एक बिझी व्यस्त शेड्यूल आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी एक चांगला मेसेज दिला होता की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही पुष्पगुच्छ, कोणतीही भेटवस्तू न आणता त्याच मोबदल्यामध्ये जर गरिबांना काय मदत करता येईल तर तशी तुम्ही नियोजन करा. आणि तसं शहराच्या वतीनं आम्ही सकाळी नियोजन केलं होतं आणि आज संध्याकाळी आम्ही त्यांना सदिच्छा भेट द्यायला आलो. आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि पक्षासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यांच्यासोबत आम्ही सतत असू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पालघर शहरातले आमचे शैलेश बिडवी साहेब, आता आमचे सर्व सहकारी बोलले का शैलेश बिडवी साहेबांचं कार्य कसं आहे, परंतु शैलेश बिडवी साहेबांपासून आम्हाला भरपूर काही शिकायला भेटले. गोरगरिबांच्या कुठेही कार्यक्रम असला ते हजर असतात. आम्ही रात्री 12 वाजता कॉल केलं तर बिडवी साहेब आमच्यासाठी धावून येतात आणि ते चांगले त्यांच्या हातून कार्यक्रम होत असतात. आणि आमचे राजसाहेबांचे समर्थक म्हणजे सगळ्यांचे सहकार्याने ते धावपळ करत असतात. आणि पाडग्या शहर असो आणि भिवंडी शहर असो, ठाणा असो आपले किंवा मुरबाड असो, वाडा असो, रात्री कुठल्याही कार्यक्रमाचा फोन आला तिथे पोहोचणार आणि कोणाच्याही कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय असेल, आजारी असेल त्यांना सुद्धा ते सहकार्य करत असतात आणि पूर्ण मार्गदर्शन देतात. मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना अजून आयुष्य लाभो आणि खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. श्री शैलेशदादा बिडवी भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष यांचा आज 43वा वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांना आमच्या मनसे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. शैलेशदादाचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे एक चांगल्या प्रकारे साजरा करत असतात आणि त्यांच्या वाढदिवसाला, त्यांच्या निमंत्रणाला आमंत्रण देऊन आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी, त्यांचे मित्रमंडळी आणि पडगाव विभागातील ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य हे हजर राहतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. शैलेशदादांचं असं सांगायचं झालं म्हणजे हे मनसे परिवारातील असून सुद्धा ते सर्वांच्या सुखदुःखात, सर्वांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित लावतात आणि कोणाचाही आमंत्रण आला तरी ते कितीही अडचणीत असती किंवा
एखाद्या कामामध्ये व्यापलेले असतील तरी पण ते हजर राहतात आणि शैलेशदारांना शुभेच्छा देण्यासाठी आज प्रचंड असे सर्व मित्रमंडळी आमच्या मनसेचे कार्यकर्ते आलेत यांच्यातर्फे आणि आमच्या भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकातर्फेही शैलेशदादा यांना खूप खूप मनसेमय शुभेच्छा देतो. आज आमच्या पडगे गावचे एक नावाजलेली व्यक्ती म्हणजे शैलेशभाई बिडवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी सांगू इच्छितो की शैलेशभाई म्हणजे एक सामाजिक कामात म्हणजे निस्वार्थीपणे त्यांचं एक योगदान असते. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, दिवाळी पाठ असो किंवा शिवजयंती असो किंवा श्री रामनवमी असो, याच्यात म्हणजे त्यांचं एक धडाडीचं एक असं योगदान असतंय आणि या योगदानातूनच ते एक हिंदू संस्कृती किंवा मराठी संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतोय. आज मी वाढदिवसाबद्दल सांगायचं आहे की ते जर मनसेत असले तरी पडगे गावासाठी कोणताही त्यांचं जर ध्येय असेल तर पडग्याचा विकास कसा होईल याची ते नेहमी म्हणजे एक त्यांची भावना असते आणि या भावनेतून त्यांचा पडग्या गावाचा एक सामाजिक किंवा आणखी दुसरं कोणते एक गंभीर प्रश्न असो ते एक म्हणजे चांगले एक मदत करतात. मी शैलेशभाईला सांगू इच्छितो की नेहमी असं तुझं आरोग्य सुख संपन्न जावं आणि भरभराटी जावं ही माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत. आज भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेशजी बिडवी यांचा वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस हा नेहमी असा एकदम उत्साहात साजरा होतो. म्हणजे सोशल वर्क समाज कार्य करणे साजरा करत असतो आणि नेहमी त्याचा एक आज पण त्यांनी सांगितलं होतं सोशल मीडियावर तर केक आणि कोणी शाल आणू नका. पण लोकांचं प्रेमच एवढं आहे शैलेशजींवर त्या शाल आणि लोकांनी केक घेऊन आलेत. परंतु त्यांचं ते म्हणणं आहे शैक्षणिक सामान घेण्या साहित्य घेऊन या. माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने शैलेशजी यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा बस भाई तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. आमचे मित्र शैलेश बिडवी साहेब यांचा 43वा वाढदिवस, पण ते वाटत नाही 43 वयाचे आहेत, असं वाटतं 25वा वाढदिवस आहे. आणि ग्रामपंचायत पडगा ग्रामपंचायतचे आमचे चॉकलेट बाय शैलेश बिडवी यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या मित्रमंडळांकडनं वाढदिवसात शुभेच्छा देतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खरं तर आज वाढदिवस 4 एप्रिल एक आनंदाचा दिवस. 4 एप्रिल एक वाढदिवस एक उगवत्या नेतृत्वाचं, जनसामान्यातून उगवलं नेतृत्व शैलेशदादा बिडवी. खरोखरच एक आनंद वाटतो. बघा, एक शैलेशदादांबद्दल जर बोलायचं झालं तर एक चळवळीमध्ये घडलेला कार्यकर्ता. ज्यावेळेस कार्यकर्त्याचा बेस तयार होतो तर त्यांना अनेक प्रकारच्या राजकीय दृष्टिकोनामध्ये ऑफर येत असतात की आमच्या पक्षात आल्यानंतर तुम्हाला हे पद दिलं जाईल, जिल्ह्यावर दिलं जाईल, पण तालुक्यावर दिलं जाईल, पण न विकणारा हा कार्यकर्ता. तर तसं जर बघितलं तर अनेक आपल्या पडगा परिसरामध्ये अनेक दिग्गज पक्ष असले आणि त्यांचा होल्ड असल्या तरी आज मनसेचं जे बी रोल आहे या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हे शैलेशदादांनी खरोखरच अतिशय मुळाचं काम त्यांनी आज समाजासाठी केलेलं आहे. आणि एक जिल्ह्याचं नेतृत्व या बिडवी समाजामधून, बिडवी कुटुंबामधून यांनी खरोखरच जगासमोर आणलेलं आहे, म्हणजे आपल्या तालुक्यासमोर आणलेलं आहे. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन, शैलेशदादा तुमचा पुन्हा वाढदिवस व्हावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवात तुम्ही यशाचे नवे पर्व आणि त्याचे आनंदाचे कारण असावे. आम्ही सर्व जाता एवढं सांगेन, शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी, बोलून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनामध्ये पुन्हा सर्व काही मंगळमय घडू दे, असे माझ्या वाघेरे कुटुंबाकडनं, पंकजदादा भोईर यांच्या कुटुंबाकडनं, तसे जिजाऊर परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आमचे परम मित्र श्री शैलेशजी बिडवी साहेब यांना वाढदिवसाच्या आमच्या भोईर कुटुंबाच्या वतीने, हातकुली गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना पुढच्या वाढदिवसाला आम्ही पंचायत समितीचे सभापती ते बनावेत अशी शुभेच्छा देऊन आई एकविराची प्रार्थना करतो. धन्यवाद. आज शैलेशदादाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी भोकरी गावचे सर्व ग्रामस्थ वाढदिवसाला आलेलो आहे.
दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय माझ्या ग्रुपतर्फे, माझ्या गावातर्फे. धन्यवाद. आज आमचे मनसेचे भिवंडी लोकसभेचे जिल्हाध्यक्ष शैलेजी बिडवी साहेब, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शहापूर तालुक्याच्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ते उपस्थित झाले आहेत. त्यांना उदंड आयुष्य, निरोगी राहावं आणि असंच प्रेम आमच्या शहापूर तालुक्यावर ही पांडुरंगाची हरणी प्रार्थना करतो. हा शैलेश दादांचा 43 वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी आज इथे येऊन श्री छत्रपती वाहतूक संघटनेतर्फे शैलेश दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या शिवसेना पडगा व युवा सेना पडगा शहरातर्फे शैलेश दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याला चांगलं निरोगी आरोग्य लाभो आणि तो खूप मोठा हो, हीच शुभेच्छा. मी दरवर्षी माझा वाढदिवस गोरगरिबांच्या मदतीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी वाढदिवस साजरा करतो. माझा आज सकाळपासून जो उपक्रम जो होता तो मंदिर दर्शन घेतले, देवधर्म केला, त्यानंतर दान केला. दान केल्यानंतर मी वृद्धाश्रममध्ये गेलो, माझ्या आजी आजोबांजोडीला वेळ घालवला, जेवण केला त्यांच्याजोडीला आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळच्या टायमामध्ये इथे मी शुभेच्छा घेण्यात आल्या. आणि मी प्रत्येकाला एकच आवाहन करतो, 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा. आपल्याकडनं जेवढा चांगला होईल तेवढा करत राहा. वाढदिवसाच्या दिवशी पुण्य घेत राहा, लोकांना दान करू. धन्यवाद.